तर बऱ्याच वेळा रुग्ण विचारतात, की तुम्ही होमिओपॅथीने कॅन्सरवर उपचार करताना साधारण कशाप्रकारे करता? तर त्या रुग्णांना मला हे सांगायला आवडेल, की जर कुठल्याही कॅन्सरचं निदान प्राथमिक अवस्थेत म्हणजे तो कॅन्सर इतरत्र कुठेही पसरलेला नाही आणि तो फक्त एकाच कुठल्यातरी अवयवामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे, तर अशा वेळी त्या रुग्णांना त्यांच्या प्रकृतीचं औषध दिलं असता त्यांचा कॅन्सर हा पूर्णपणे नियंत्रणात राहतो किंवा पुढे जास्त वाढत नाही. पण जर एखाद्या रुग्णाला कॅन्सरचं निदान होतानाच तो इतरत्र पसरला असेल, म्हणजे त्यांनी इतर काही अवयव ग्रासले असतील, तर अशा वेळी त्यांच्यावर उपचार करताना होमिओपॅथीने त्याला आपण पॅलिएटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे वेदना शमन करणारी औषधं, म्हणजे शरीरातला कुठल्याही अवयवाचा कॅन्सर असेल आणि त्याला तिथे वेदना होत आहेत, असह्य वेदना होत आहेत, त्या वेदनांमुळे तो व्याकुळ होतोय, त्याला ते सहन होत नाहीये, त्याचबरोबर त्याला भूक लागत नाहीये, त्याला झोप लागत नाहीये, तो खूप सतत आहे ना रेस्टलेस आहे, शरीराच्या ज्या यातना किंवा वेदना असतात त्या आपण होमिओपॅथिक औषधांनी कमी करून त्याला एक चांगल्या प्रकारचं क्वालिटी लाईफ देऊन आणि होमिओपॅथीच्या औषधांनी असे कितीतरी कॅन्सरच्या पेशंटना आपण पॅलिएशन खूप चांगल्या प्रकारे करतो, की ज्याचे कोणतेही शरीरावर बाकी दुष्परिणाम न होता त्या रुग्णांना एक चांगलं लाईफ मिळतं.